नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा विषय मराठी यामधील विभाग घटक 2 शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व याला सर्वात जास्त भारांश आपल्या ह्या मराठीच्या पेपरमध्ये असणार आहे। त्यामधील आपण पहिला समानार्थी शब्द यावर प्रत्येक परीक्षेला 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात असा टॉपिक आज आपण त्याचे प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा समानार्थी शब्द। समानार्थी शब्द म्हणजे वर्णानुक्रमानुसार। पहा वर्णानुक्रमानुसार इथं आपल्याला समानार्थी शब्द दिलेले आहेत। समानार्थी शब्द म्हणजे त्या शब्दाचा दुसरं नाव किंवा त्याच अर्थाचा दुसरा शब्द। पहा इथे आपण वाचन करायचं आहे सर्व समानार्थी शब्दाचं। व्हिडिओ थांबवून आपण ह्या सर्व समानार्थी शब्दांचं वाचन करायचं आहे। नंतर आपण यावरील प्रश्न अभ्यासणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे समानार्थी शब्दावरील। 1 ते 2 प्रश्न यावर निश्चित विचारले जातात। व्यवस्थित सर्व समानार्थी शब्दाचे वाचन आपल्याला करायचे आहे। अत्यंत महत्त्वाचे असे समानार्थी शब्द आहे। एवढं वाचन केलं तरी आपल्याला 1-2 प्रश्नांची तयारी ह्या स्कॉलरशिप परीक्षेमधली होऊन जाणार आहे। सर्व व्यवस्थित वाचायचे आहेत समानार्थी शब्द। याच शब्दावर आपल्याला पुढे काही प्रश्न दिलेले ते आपल्याला अभ्यासाचे। व्यवस्थित सर्व समानार्थी शब्द आपल्याला लक्षपूर्वक वाचायचे आहेत आणि एवढे जर समानार्थी शब्दांचं वाचन आपण केलं तर आपल्याला 2 मार्क आपले हे फिक्स असणार आहेत। पहा आता आपण समानार्थी शब्दाचा स्वाध्याय आणि नमुना प्रश्न काही पाहणार आहोत। पहिला आहे नमुना प्रश्न 1। तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तिमिर म्हणजे काळोख। तिमिरचा समानार्थी शब्द आहे काळोख। पर्याय क्रमांक 2। पुढचा आहे समानार्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा। पहा सिंह केसरी, सिंहाला केसरी म्हणतात। बैल म्हणजे ऋषभ आणि घोडा म्हणजे अश्व ह्या बरोबर जोड्या आहेत, परंतु हत्ती म्हणजे कुरंग ही चुकीची जोडी आहे। पुढचा आहे कावळा या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही? पहा काक, एकाक्ष आणि वायस हे त्याचे समानार्थी शब्द आहेत, परंतु पोपट शुक म्हणजे पोपट आणि तो त्याचा समानार्थी शब्द होणार नाही। मग पर्याय क्रमांक 4 हा बरोबर पर्याय आहे। पुढचा आहे भिन्न अर्थाच्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पहा भिन्न म्हणजे वेगळ्या गटात न बसणाऱ्यातल्या वेगळ्या शब्दाचा वर्तुळ रंगवायचा आहे। पहा चुकीच्या शब्दाचं वर्तुळ रंगवायचं आहे। पहा इथे आहे भास्कर, आदित्य आणि सविता हे सूर्याचे समानार्थी शब्द आहे, परंतु सुधाकर हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे, म्हणून सुधाकर 1 हा वेगळा शब्द आहे। पर्याय क्रमांक। पाहता आपण सरावासाठी काही प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न पहिला आहे पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। पहा इथं शत्रू आहे, शत्रूला दुसरं काय म्हणतात? असुर, चांडाळ, रिपू का ठग? मग शत्रूला दुसरं नाव आहे, समानार्थी शब्द आहे रिपू। पर्याय क्रमांक 3।
दुसरा प्रश्न आहे संग्राम. संग्राम म्हणजे युद्ध, समर, त्यालाच आपण म्हणतो समर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा आहे आत्मज. आत्मज आत्मज म्हणजे काय तर आहे मुलगी, स्वामी, अनल, कनंदन. आत्मज म्हणजे नंदन. पुढे आहे चौथा साप. सापाला समानार्थी शब्द आहे भुजंग. पाचवा आहे निर्धर. निर्धर म्हणजे धरा. पर्याय क्रमांक 3 समानार्थी शब्द. पुढचा आहे 6वा भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा. पर्याय क्रमांक 2. 7वा आहे किल्ला. किल्ला म्हणजे दुर्ग. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कृपण. कृपण म्हणजे काय कंजूस. पर्याय क्रमांक 1 त्याचा समानार्थी शब्द आहे. पक्षी. पक्षी म्हणजे खग. पर्याय क्रमांक 3. नृप. नृप म्हणजे राजा. धनी, भूपती, जनक, देवेंद्र, त्याचं नाव होईल भूपती. भूपती हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढे आहे प्रश्न दुसरा. पुढील दिलेल्या ठळक अक्षरातील प्रत्येक समानार्थी शब्दाचा समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. समानार्थी शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. समुद्र. समुद्र म्हणजे पायोधी, जलनिधी, सिंधू आणि अमृत. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये तो अमृत. पहा पुढे आहे वीज. वीज, तडिता, दुहिता, चंचला, बिजली हे सगळे विजेचेच नाव आहे, परंतु दुहिता हा त्याचा समानार्थी शब्द नाही. तिसरा आहे आश्चर्य. आश्चर्य म्हणजे नवल, अचंबा, विस्मय हे आश्चर्याचेच समानार्थी शब्द आहे, परंतु गर्व हा त्याचा समानार्थी शब्द नाहीये. पर्याय क्रमांक 1. 4 आहे रात्र. रात्र म्हणजे रजनी, निशा, यामिनी, परंतु वसुधा हा त्याचा समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 3. 5वा आहे वंदन. वंदन म्हणजे प्रणाम, नमन, प्रणिपात, परंतु चरण. चरण हा वंदनचा समानार्थी शब्द नाही. पुढे आहे 6वा प्रश्न महिला. महिला म्हणजे नारी, स्त्री, लल्ला, परंतु मोहिनी म्हणजे महिला याचा समानार्थी मोहिनी हा शब्द नाही. 7वा आहे अग्नी. अग्नीचा समानार्थी शब्द आहे पावक, वनी, विस्तव, परंतु अनिल. अनिल हा वाऱ्याचा समानार्थी शब्द आहे, मग हा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1. आनंद म्हणजे मोद, तोष, आमोद, परंतु वैभव. वैभव म्हणजे संपत्ती. पर्याय क्रमांक 3 त्याचा समानार्थी शब्द नाही. सदन. सदन म्हणजे निवास, आलय, भवन, परंतु देवालय. देवालय म्हणजे मंदिर. याचा सदनचा समानार्थी शब्द येणार नाही. पर्याय क्रमांक 2. 10वा आहे काया. काया म्हणजे देह, शरीर, अंग, कुटी. कुटी म्हणजे झोपडी. हे त्याचा समानार्थी कायाचं येणार नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा. समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी निवडा. 5 चुकीची जोडी असणार ती आपल्याला वेगळी करायची आहे. उदंड, पुष्कळ हे बरोबर आहे. वावर, शिवार बरोबर आहे. कासावीस, निराश, आर्जव, विनंती हे पण बरोबर आहे, परंतु कासावीस निराश म्हणजे ची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3. पहा आयुष्य, जीवन बरोबर जोडी आहे. परवा, फिकीर बरोबर जोडी आहे समानार्थी शब्दाची. कुतूहल, उत्सुकता ही पण बरोबर जोडी आहे, परंतु वचक आणि समाधान. वचक म्हणजे दरारा, भीती, त्याचा समानार्थी शब्द समाधान होणार नाही. पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न आहे धनुष्य, कोंदड आणि तलाव, तटाक, उपवन, कांचन, ध्वज, निशाणा. पहा निशाण ह्याच्यामध्ये चुकीची जोडी आहे उपवन, कानन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे ऐश्वर्य, श्रीमंत, उत्कर्ष, भरभराट, प्रयत्न, मेहनत आणि अहंकार, घमेंड. याच्यामध्ये प्रयत्न आणि मेहनत हे समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 3. पवन, वारा बरोबर जोडी आहे.
पंकज, कमळ बरोबर जोडी आहे. आनंद, समाधान ही पण बरोबर जोडी आहे. परंतु विनय आणि रुबाब ही समानार्थी शब्दाची जोडी नाही. पर्याय क्रमांक 3. पुढचा आहे प्रश्न 4. पुढील प्रत्येक प्रश्नातील भिन्न अर्थाच्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. भिन्न अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नेता, नायक, पुढारी, भूपाळ. याच्यामध्ये नेता, नायक, पुढारी हे समानार्थी शब्द आहे, परंतु भूपाळ त्याच्या समानार्थी शब्द नाही. दुसरा आहे सुमन, सरोज, कुसुम, पुष्प. सुमन, कुसुम, पुष्प हे फुलाचे समानार्थी शब्द आहे, परंतु सरोज हा त्याचा समानार्थी शब्द येणार नाही. प्रश्न तिसरा आहे उदर, वदन, आनन आणि मुख. उदर, वदन, आनन आणि मुख हे तोंडाचे समानार्थी शब्द आहे, परंतु आनन हा त्याचा समानार्थी शब्द येणार नाही. प्रश्न 4 आहे बळ, सामर्थ्य, बाणा आणि ताकद. याच्यामध्ये हे सगळं समानार्थी बाणा त्याचा समानार्थी बळाचा समानार्थी शब्द येणार नाही. पुढचा आहे 5वा कांचन, अलंकार, हेम, कणक. कांचन म्हणजे कणक म्हणजे सोनं, परंतु अलंकार म्हणजे त्याचा समानार्थी शब्द येणार नाही. 6वा प्रश्न आहे सलील, समीर, पवन आणि अनिल. याच्यामध्ये सलील हा वेगळा शब्द आहे. समीर, पवन, अनिल म्हणजे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहे, परंतु सलील त्याचा समानार्थी शब्द येणार नाही. 7वा आहे दोस्त, सवंगडी, सोबती, भ्राता. भ्राता म्हणजे मोठा भाऊ हे त्याच्या दोस्तामध्ये येणार नाही, ते आहे पर्याय क्रमांक 4. अचल, 8वा आहे अचल, नग, शिव, गिरी. गिरी म्हणजे पर्वत, नग, अचल, परंतु शिव म्हणजे त्याचा समानार्थी शब्द हा येणार नाही. पुढचा आहे पियुष, क्षीर, अमृत आणि सुधा. हा अमृताचे समानार्थी शब्द आहे, परंतु त्याचा क्षीर येणार नाही, त्याचा समानार्थी नाही, तो वेगळा शब्द क्षीर. पुढचा आहे 10वा प्रश्न सुता, भार्या, दारा आणि कांता. भारा, दारा, कांता ह्या बायको ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, परंतु त्याला सुता येणार नाही. सुता म्हणजे मुलगी, हा वेगळा आहे. पर्याय क्रमांक 1. 5वा प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न ह्या समानार्थी शब्दामध्ये येतात. आपल्याला एखादं वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला त्या शब्दामधील अधोरेखित वाक्याचा या पर्यायामधून समानार्थी शब्द शोधायला सांगतात. या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. एक आहे खाणीतील मजूर अविरत परिश्रम करीत असतात. अविरत म्हणजे आपत्ती, पुष्कळ, अखंड, चिकस्त. अविरत म्हणजे अखंड, त्याला खंड नाही पडणार, सतत. पर्याय क्रमांक 3. दुसरा आहे गवई बुवांची ख्याती सर्वत्र पसरली होती. ख्याती म्हणजे कीर्ती. पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळा. डोळ्याचं याचं समानार्थी शब्द आहे लोचन. पुढचा आहे शरद ऋतूतील चांदणे मला खूप आवडते. चांदणे म्हणजे काय तर कौमुदी. पुढचा आहे 5वा श्रीकृष्णाच्या हाती बासरी शोभून दिसते. बासरी याचा समानार्थी शब्द आहे अलगूच. पहा पुढे आहे 6वा प्रश्न जंगल तोड केल्यामुळे दुष्काळ पडला. दुष्काळ म्हणजे अवर्षण, त्याचा समानार्थी शब्द. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या समानार्थी शब्दावर विचारले जाऊ शकतात. आणि एवढा अभ्यास केला तरी आपला 1 ते 2 प्रश्नांचा स्कॉलरशिप मधल्या परिपूर्ण 2 प्रश्नांचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. धन्यवाद.